नमस्कार, मी नाना आहिरे. आवाज इन न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजची ठळक बातमी. साकोऱ्यात आषाढी एकादशी निमित्त चिमुकल्यांची आनंददायी दिंडी. रिमझिम पावसात वारकरी वेशभूषेत तल्लीन झाले विद्यार्थी. पवित्र आषाढी एकादशीच्या निमित्ताने नांदगाव तालुक्यातील साकोरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत चिमुकल्या विद्यार्थी आणि शिक्षकांच्या सहभागाने उत्साहात दिंडी काढण्यात आली. रिमझिम पावसामध्ये गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेत विद्यार्थ्यांनी काढलेली ही प्रभात फेरी संपूर्ण गावात एकच चैतन्य निर्माण करून गेली. आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी शाळेतील विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी पोशाख परिधान करत हातात तुळशी वृंदावन, भगवे झेंडे व टाळ घेतले. विठ्ठल रुक्मिणी यांच्या प्रतिमेची आणि सुंदर पालखीची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. ज्ञानबा तुकाराम आणि जय हरी विठ्ठलच्या जयघोषाने संपूर्ण साकोरे गाव दुमदुमून गेले होते. विशेष म्हणजे आकाशात ढगांची गर्दी आणि अंगावर शहारे आणणारी रिमझिम बरसात अशा आल्हाददायक वातावरणात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी या पालखी सोहळ्याचा मनसोक्त आनंद लुटला. पारंपरिक भजने व टाळ मृदुंगाच्या तालावर चिमुकले थोई नाचत होते. तर विद्यार्थ्यांचा हाच उत्साह पाहून शाळेतील शिक्षक वर्गही स्वतःला रोखू शकला नाही. शिक्षकांनी देखील टाळ आणि गाण्याच्या ठेक्यावर ठेका धरत विद्यार्थ्यांसोबत या आनंदात सहभाग घेतला. या आगळ्यावेगळ्या आणि शिस्तबद्ध दिंडीमुळे साकोरे गावात अगदी भक्तिमय व सांस्कृतिक वातावरण निर्माण झाले होते. छोट्या वयातच संस्कृतीची गोडी लावणारा हा उपक्रम गावकऱ्यांच्या कौतुकाचा विषय ठरला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक वृंद आणि ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. आवाज इन न्यूज मराठी, नांदगाव, नाशिक. Hey!